नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल जाधव स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे 4 जून नंतर कांदा बाजारभावात चांगल्या प्रकारे तेजी ही मित्रांनो आली आणि कांदा बाजारभाव जवळपास 600 ते 700 रुपयांनी वाढले। पण मित्रांनो, कालपासून कांदा बाजारभावात पुन्हा एकदा मंदीचं सावट येताना दिसत आहे। काल मित्रांनो, जवळपास महाराष्ट्र आणि देशभरातील सर्वच कांदा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे बाजारभाव 200 ते 300 रुपयांनी खाली उतरले आणि आज काही बाजार समित्यांमध्ये कालच्या तुलनेत कांदा बाजारभाव हे स्थिर आहे। तर मित्रांनो, कुठे कुठे कांदा बाजारभावात पुन्हा एकदा 300 ते 400 रुपयांची घसरण ही झालेली आहे। मित्रांनो, जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर पुणे येथे आज कालच्या सारखाच 2700 ते 2900 रुपयापर्यंत भाव निघालाय। भाव स्थिर आहे, मात्र मित्रांनो सेल कुठेतरी थोडासा मित्रांनो डाऊन हा झालेला आहे। आणि त्यानंतर मित्रांनो जे लासलगाव आहे, लासलगावला कमीत कमी मित्रांनो 1200 रुपये, सरासरी 2400 रुपये आणि चांगल्या प्रतीचा कांदा हा 2600 रुपयापर्यंत गेलेला आहे। मुंबईला 2800 ते 3000 रुपयापर्यंत चांगल्या प्रतीचा कांदा हा विकत आहे। या 3 बाजार समित्यांमध्ये मित्रांनो कांदा बाजारभाव हा स्थिर आहे। मात्र आपण जर हैदराबादचा विचार केला तर हैदराबादला कालच्या तुलनेत कांदा बाजारभाव हे 300 रुपयांनी पडले। काल मित्रांनो हैदराबादला चांगल्या प्रतीचा कांदा हा 3800 रुपयापर्यंत विकला गेला। मात्र आज मित्रांनो तोच कांदा हैदराबादला हा 3500 रुपयापर्यंत विकला गेला, म्हणजे 300 रुपयांची घसरण ही हैदराबादला झाली। काल मित्रांनो हैदराबादला आवक थोडीशी कमी होती, म्हणून 100 ते 200 रुपयांनी कांदा बाजारभाव वाढले होते। मात्र आज तेच मित्रांनो हैदराबादच्या बाजार समितीमध्ये 5 ते 60 ट्रक माल हा जास्त आला कालच्या तुलनेत आणि कांदा बाजार भावात जवळपास 300 रुपयांची घसरण ही झाली। तेच मित्रांनो चेन्नईला घडले। चेन्नईला पण काल 100 रुपयांनी बाजारभाव वाढले होते, मात्र आज चेन्नईला बाजारभाव हे 100 ते 150 रुपयांनी घसरले आहेत। चेन्नईला मित्रांनो काल 3800 रुपयापर्यंत कांदा बाजारभाव विकला गेला होता, मात्र आज 3600 ते 3700 या दरम्यान चांगल्या प्रतीचा कांदा हा विकला गेलाय। म्हणजे मित्रांनो हैदराबाद आणि चेन्नई ह्या ज्या साऊथच्या 2 मोठ्या कांदा बाजार समित्या आहेत, याच्यामध्ये कांदा बाजारभाव आज हा पुन्हा एकदा घसरला आहे। म्हणून मित्रांनो कांदा बाजारभाव घसरण्याचे एकच कारण आहे आणि ते म्हणजे बाजार समित्यांमध्ये वाढत असलेली आवक। मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, कांदा बाजारभाव इथून जवळपास जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तर कमी होणार नाहीये, कारण नव्या कांद्याची कुठलीही आवक ही नाहीये। ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात कर्नाटकचा नवा माल हा बाजार समितीत येईल, म्हणून तुम्ही बाजार समित्यांमधली जी आवक आहे हे मित्रांनो मेंटेन ठेवा। कांदा बाजारभाव हे स्थिर राहतील आणि त्यापेक्षाही कांदा बाजारभावात आपल्याला वाढ ही दिसून येईल। बरेचसे शेतकरी बांधव मित्रांनो चांगल्या बाजारभावामुळे आपला सर्वच्या सर्व कांदा हा विकायला आणत आहे। त्या शेतकऱ्यांना भीती आहे की आज जो हा कांदा बाजारभाव मिळत आहे हा उद्या आपल्याला मिळणार नाही आणि कांदा बाजारभाव मित्रांनो पडतील, पण असं होणार नाही। तुमच्या जवळ जर मित्रांनो जेवढा काही कांदा असेल, तुम्ही त्या कांद्याचं मी कालही सांगितलं आणि आजही मित्रांनो सांगतो, टप्प्याटप्प्याने विक्री करा। कांद्यामध्ये 4-4, 5-5 गट पाडा आणि आपल्याला आवश्यकतेनुसार कांद्याची विक्री करा, जेणेकरून आपलंही नुकसान होणार नाही आणि कांदा बाजार भाव जर भविष्यात मित्रांनो वाढले तर त्याचा थेट फायदा हा आपल्यालाच होईल। म्हणून मित्रांनो हीच होती आजची माहिती। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर जर आज प्रथमच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।